औरंगजेबच्या समोर तर च्या समोर तर नंतर केवळ त्या वाघनखांकडे वाघनख म्हणून बघू नका. ह्या वाघनखांनी ज्यांनी स्वतःचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला, त्यांनी जीवाची पर्वा न करता, कारण की औरंगजेबच्या समोर तर त्यांच्या समोर त्यांचं फारसं काय म्हणजे त्यांची उंची पण तेवढी नव्हती, पण त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण फक्त एकच त्यांच्या समोर एक विचार होता की लोकांचं भलं व्हावं, माझा जीव गेला तरी चालेल. आणि त्यामुळे अशा एका व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा वाघनख इथे आणले जातात त्याचं पूजन करण्याच्या ऐवजी वादविवाद कृपया करून कोणी निर्माण करू नये. आवर्जून या ठिकाणी मला या संबंधित लोकांना सांगावंसं वाटतं. आणि आज या ठिकाणी आज हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.